नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सचिन राठोड किसोला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना, ह्या कर्जमाफी योजनेमध्ये ज्या शेतकरी बांधवांना कर्जमाफी घ्यायची आहे त्या शेतकरी बांधवासाठी आता आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे असे सांगण्यात येत आहे. या आधार प्रमाणीकरण नेमकी काय भानगड आहे ह्या संदर्भामध्ये आजची अपडेट पाहणार शेतकरी बंधू भगिनींनो, आपण जर ह्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला येईल. शेतकरी बंधूंनो, या सरकारने 2017 मध्ये एक कर्जमाफी केली होती. त्या कर्जमाफीचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना कर्जमाफी. यामध्ये जे शेतकरी पात्र होते त्यांना आपली KYC करणे बंधनकारक होते आणि त्यावेळी पात्र शेतकऱ्यांनी CSC सेंटर व आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन OTP बेसिस किंवा बायोमेट्रिक पद्धतीने आपली KYC करून घेतली. पण यावर्षी KYC साठी सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया व इतर माध्यमातून शेतकरी बांधवांना सांगण्यात येत आहे की KYC तात्काळ करून घ्या. पण शेतकरी बांधवांनो, 2017 मध्ये शासनाने अट लावली होती. तीच अट ह्या वर्षी लावेल का नाही आपल्याला सांगता येत नाही, कारण की अजून शेतकरी कर्जमाफीचा GR यायचा आहे. शेतकरी कर्जमाफीचा मंत्रिमंडळामध्ये मंजुरी यायची. यामुळे या शेतकरी कर्जमाफीसाठी आपल्याला जी अपडेट यायचं आहे त्या अपडेटसाठी आपल्याला थोडं दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. शेतकरी बांधवांनो, सध्याचा जो काळ आहे तो सोशल मीडियाचा काळ आहे. यामध्ये एखादी बातमी, एखादी व्हिडिओ एका सेकंदामध्ये पसरू शकते. आता यामध्ये बघा, असाच प्रकारचा मेसेज, शेतकरी कर्जमाफी KYC कशी करावी असा आपल्या मोबाईलवर व्हिडिओ किंवा मेसेज आला असेल. शेतकरी बांधवांनो, सोशल मीडियाचा काळ आहे. व्हिडिओ बातमी एका सेकंदात व्हायरल होत आहे की आता शेतकरी बांधवांना कर्जमाफी मिळवायची असेल तर त्वरित KYC करून घ्यावी, अशा प्रकारचा गैरसमजचा मेसेज पसरत आहे. शेतकरी बांधवांनो, एखादी लिंक कोणाला तरी येते, एखादा मेसेज येते. शेतकरी बांधवांनी आपण त्या मेसेजचा, त्या व्हिडिओची शहानिशा केल्याशिवाय आपण पुढे फॉरवर्ड करू नये. यामुळे शेतकरी बांधवांमध्ये गैरसमज पसरत आहे आणि शेतकरी बांधवांची परेशानी होत आहे. कारण की ती बँकेत तर जातात, आपल्या सरकार सेवा केंद्रात जातात, नंतर CSC सेंटरमध्ये चक्रा मारून शेतकरी परेशान होत आहे. यासाठी आपण एखादा मेसेज, एखादा व्हिडिओ आपल्याला आला तर त्याचा हेतू काय आहे, त्याचा उद्देश काय आहे, हे आपण सर्व विचार करून तो मेसेज किंवा तो व्हिडिओ पुढे फॉरवर्ड. 2017 मध्ये शेतकरी बांधवांना कर्जमाफी मिळवण्यासाठी KYC करावी लागली होती. त्यामुळे शेतकरी बांधवांना साहजिकच वाटत आहे की आपल्याला ही कर्जमाफी मिळवायची असेल तर यावर्षी आपल्याला KYC करावी लागते. पण सरकारने अजून काही अपडेट दिलेली नाही. शेतकरी बांधवांनो, आपल्याला कर्जमाफी मिळवायची असेल तर सरकार आपल्याला पुढे सांगणारच आहे की पात्र शेतकरी बांधवांना कर्जमाफी जर मिळवायची असेल तर पुढे KYC करावी लागते का नाही, ही सरकार सर्क्युलेशनच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात येते. तरी आपण या अफवांना बळी पडू नका. शेतकरी बांधवांनो, KYCचं अजून काही अपडेट आलेले नाही. CSC सेंटर, आपले सरकार सेवा केंद्रवाले परेशान. ही व्हायरल बातमी व्हिडिओ पाहून शेतकरी बांधवांनी CSC सेंटर व आपल्या सरकार सेवा केंद्रामध्ये जात आहे आणि आमची KYC करा असं सांगत आहे. तेथील दुकानदार कन्फ्यूज आहे. त्यांना KYC विषयी काही माहितीच नाही की सरकारने सर्क्युलर काढलं नसताना आपण KYC कशी करायची, ह्या गोंधळात तेथील ऑपरेटर आहे. शेतकरी बांधवांनो, ही बातमी जसं सोशल मीडियावरती पसरली तसं शेतकऱ्यांनी एकच सपाटा लावला. आपल्याला कर्जमाफी मिळवायची आहे तर आपल्याला KYC करावी लागत आहे. यासाठी शेतकरी बांधवांनी CSC सेंटर व आपले सरकार सेवा केंद्रामध्ये गर्दी जमवण्यास सुरुवात केली. त्यामुळे तेथील
ऑपरेटर गोंधळात पडले. सरकारकडून ई-KYC विषयी काही अपडेट नसताना शेतकरी बांधव ई-KYC करा असं का सांगत आहे, त्या कन्फ्युजनमध्ये तेथील ऑपरेटर होते. शेतकरी बांधवांनो, आपण असं काही न करता सरकारने अपडेट दिल्याशिवाय आपल्याला काही करायची गरज नाही. या व्हायरल व्हिडिओ बातमीचा मुख्य उद्देश काय होता? कर्जमाफीचा डाटा सरकारने फेब्रुवारी 2026 मध्येच मागून घेतला आहे. कोणते थकबाकीदार शेतकरी आहे आणि कोणते नियमित कर्जदार शेतकरी आहे, पण याचा उद्देश काय आहे? थकबाकीदार एखादा शेतकरी असेल, त्याचं नाव जर कर्जमाफीमध्ये आलं असेल तर त्याचं जर त्या बँकेला आधार लिंक नसेल, त्या शेतकरीकडे फार्मर ID नसेल, बँकेची KYC नसेल, तर त्या शेतकरी बांधवांना कर्जमाफी मिळणार नाही. जे शेतकरी थकीत आहेत त्यांना 2 लाख आणि नियमित शेतकरी बांधवांना 50,000 मिळणार नाही. शेतकरी बांधवांनो, हा जो व्हिडिओ किंवा हा मेसेज व्हायरल करण्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश हा होता की शेतकरी बांधवांचे आपल्या बँकेमध्ये आधार लिंक असणे गरजेचे आहे. शेतकरी बांधवाकडे फार्मर ID असणे गरजेचे आहे किंवा बँकेला आपले आधार लिंक, बँकेची KYC आपली असावी, असा ह्या पाठीमागचा उद्देश आहे. शेतकरी बांधवांनो, आपण ह्या पाठीमागचा मुख्य उद्देश समजून घेतला नसल्यामुळे शेतकरी बांधवांची परेशानी झालेली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आपण जे आता सांगितलेलं आहे हेच ह्या व्हिडिओच्या, ह्या बातमीचा, ह्या मेसेजचा अर्थ आहे. यासाठी शेतकरी बांधवांनी गोंधळात न पडता आपण शांत डोक्याने काम करणे गरजेचे. 20 मेपर्यंत ॲग्रिस्टॅग फार्मर ID काढून घेणे असे शासन प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांचे फार्मर ID काढण्याचे काम मोठ्या प्रमाणावर चालू आहे. कोणीही या शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहू नये असे शासन प्रशासनाकडून प्रयत्न चालू आहे. शेतकरी बांधवांनो, आपणही आपली फार्मर ID काढली नसेल तर 20 मेच्या अगोदर आपण ॲग्रिस्टॅगवरती जाऊन आपले फार्मर IDचे नोंदणी करून फार्मर ID काढून घेणे गरजेचे आहे. शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीचा GR नाही, मंत्रिमंडळाची मंजुरी देखील ह्याला मिळाली नाही. यामध्ये कोणते शेतकरी पात्र आहे, कोणते शेतकरी अपात्र आहे, अद्यापपर्यंत शासनाने ही निकष ठरवलेले नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांना समजत नाही की कोणते शेतकरी नियमात बसत आहे व कोणते शेतकरी नियमात बसत नाही. यासाठी शासनाने लवकरात लवकर तात्काळ ह्याच्यावरती निर्णय घेणे गरजेचे आहे. आणि शेतकरी बांधवांनो, राहिला विषय KYCचा. आता KYCसाठी आपण धावपळ करू नये. शासनाकडून जसं काही अपडेट येईल तसं आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करत आहोत. धन्यवाद शेतकरी बांधवांनो.